हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर चला आज आपण TYBA वैवाहिक समायोजन आणि मार्गदर्शन PSY 274 या बुक्समधून IMP मुद्दे म्हणजे IMP पॉइंट्स बघू। लेसनमधले जे की परीक्षेला येऊ शकतात, हे तुम्ही ऐकून मनाच्या भाषेत उत्तर लिहू शकता। तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्याने तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। सबस्क्राइब करणे फ्री आहे। तुम्ही सबस्क्राइब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। तुम्हाला आणखी काही विषयांचे टॉपिक्स हवे असतील तर तुम्ही मला ते सांगू शकता। मी माझ्या प्रयत्न करून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल। तर चला आता आपण वैवाहिक समायोजन प्रक्रियेचे स्वरूप या टॉपिक्सवरती बोलूया। वैवाहिक समायोजन प्रक्रियेचे स्वरूप समायोजन आणि समायोजने किंवा समायोजन करणे हे शब्द इंग्रजी भाषेतील ऍडजस्टमेंट किंवा टू ऍडजस्ट या शब्दांना अनुक्रमे समानार्थक परिभाषा संज्ञा म्हणून मानसशास्त्रज्ञ वापरतात। म्हणून समायोजन किंवा समायोजने ह्या संज्ञांचा शब्दश अर्थ आपण ऍडजस्टमेंट व टू ऍडजस्ट या इंग्रजी शब्दाच्या विविध अर्थाचा मागोवा घेऊन करू। क समायोजन या शब्दाचे विविध अर्थ। या नामाचे विविध शाब्दिक अर्थ पुढीलप्रमाणे आहेत: नियमित करण्याची, क्रम लावण्याची, योग्य तऱ्हेने बसण्याची, जुळवण्याची, व्यवस्थित करण्याची, तडजोड करण्याची, निश्चित परिणाम ठरविण्याची वा सुसंवाद साधण्याची क्रिया, प्रक्रिया, साधन व क्रियेचे परिणाम। ख समायोजन करणे। समायोजन करणे या क्रियापदाचे विविध अर्थ पुढीलप्रमाणे आहेत: योग्य तऱ्हेने चपखल जुळवणे, बसविणे, क्रम लावणे, व्यवस्थित करणे, नियमित करणे, अनुसरणे, बरोबर करणे, सुसंवाद साधणे इत्यादी। ग समायोजनाचा अर्थ। समायोजन या शब्दाच्या विविध अर्थात थोडाफार फरक असला तरी त्यातून समान व किमान असा एक अर्थ निघतो, आणि तो म्हणजे पूर्वी जो असम, अयोग्य, अव्यवस्थित किंवा विसंगत होते ते समयोग्य, व्यवस्थित, संवादी होण्याची किंवा करण्याची कृती, प्रक्रिया किंवा आयोजन म्हणजे समायोजन। जीवशास्त्रात विशिष्ट परिस्थितीत प्राण्यात दिसणारे अर्जित लक्षण किंवा बदल असा समायोजनाचा करण्यात येणारा अर्थ वरील समान व किमान अर्थाशी एक प्रकारे जुळवणारा आहे। ग समायोजनातील विशेष गुण। LC स्टेकेल यांच्या मतानुसार समायोजन म्हणजे उच्चितता, संत, मुलायम व सुलभ, वर्तन कुशलता व परिणामकारकता इत्यादी गुणांचा समुच्चय। समायोजनाचे विशेष गुण सांगताना समतोल व स्थिरता या गुणांचा स्टेकेल आवर्जून उल्लेख करतात। समायोजनाचा वर दिलेल्या शब्दांश अर्थानुसार पती पत्नी आपल्या सांसारिक जीवनात वेळोवेळी कसे समायोजन साधतात याची काही उदाहरणे आपण अवलोकन करूया, म्हणजे समायोजन प्रक्रियेचे स्वरूप आणखी स्पष्ट होईल। उदाहरणादाखल समायोजन करणे टू ऍडजस्ट या क्रियापदाचे विविध अर्थ लक्षात घेऊया। 1. योग्य तऱ्हेने जुळविणे किंवा बसविणे। राम आणि सीता ही नोकरी करणारी दाम्पत्य आहे। मुलाची देखभाल करताना जेवणाच्या प्रश्नावरून प्रथम त्यांचे खटके उडाले, परंतु त्यांनी विचार व चर्चा करून एकमेकांचे कार्यक्रम चपखल जुळवून घेतले। राम आणि सीता हे सुखी दाम्पत्य आहे। 2. क्रम लावणे। नोकरी लागल्यावर सुनीताने घरकाम, मुलाची व पतीची देखभाल, सासू सासऱ्यांची काळजी व स्वतःचे वैयक्तिक कार्यक्रम यांचा असा सुरेख क्रम लावला किंवा मेळ बसविला की नोकरी करून घरातील व्यवस्था बिघडवू नये अशा मताचे असणारे तिचे पती व सासू सासरे तिच्यावर एकदम खुश झाले। तिच्या नोकरी करण्याबाबतचा विरोध तर मावळलाच, पण सर्वजण स्वतः होऊन प्रत्येक बाबतीत तिला सहकार्य करू लागले। 3. व्यवस्थित करणे। प्रत्येक कामात शिस्तीची सवय असणाऱ्या विनीताला विवाह झाल्यानंतर पतीच्या बेशिस्त वागण्याचा त्रास होऊ लागला। त्रागा न करता विनीताने हळूहळू पतीच्या बेशिस्त सवयीत खूप सुधारणा घडवून आणल्या। 4. अनुसरणे। परदेशी विद्यापीठातून शिकलेली गीता एका भारतीय इंजिनियरच्या प्रेमात पडली। विवाह होऊन भारतात आली। तिने व तिच्या पतीने स्वतंत्र बिराड मांडली। तिचे सासू सासरे व दीर जवळच दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहत होते। तिच्या सासरी धार्मिक कार्यक्रमाची सर्वांनाच खूप आवड असलेली तिला दिसून आली। दर गुरुवारी दत्ताची आरती करणे, उपवास करणे इत्यादी कार्यक्रमात सर्व कुटुंबीय सहभागी होत असत।
तिचे पती ही धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी आपली गरज गीतावर कधी लादली नाही, परंतु त्यांच्या बोलण्या चालण्यातून गीता देखील ह्या बाबतीत त्यांना साथ देईल तर त्यांना आनंद होईल असे दिसून येत होते. गीता आधुनिक विचारांची होती. तिला ह्या कार्यक्रमातून अजिबात रस नव्हता, त्यामुळे तिने कधी ह्या कार्यक्रमात भाग घेतला नाही. तिच्यावर अर्थात जबरदस्ती कोणी केली नाही. मुले झाल्यानंतर त्यांना पण तिचे पती ह्या कार्यक्रमातून सामील करून घेऊ लागले. शेवटी गीताने विचार करून हळूहळू तोच मार्ग अनुसरला. आता गीता खूप सुखी आहे, कारण ह्या एका कारणावरून ती व तिचे पती यांच्यात जी अस्वस्थता होती ती तिने दूर केली. 5. सुसंवाद साधणे. समायोजनाचा खरा अर्थ सुसंवाद साधण्याचा आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही, कारण वरील प्रत्येक उदाहरणात व्यक्ती परिस्थितीप्रमाणे विचार करून प्राप्त परिस्थितीत एक प्रकारचा सुसंवाद प्रस्थापित करीत आहे. इथे आपलं उत्तर संपत आहे. यात आपण समायोजन प्रक्रियेचे विश्लेषण बघू. समायोजन प्रक्रियेत गरजांची निर्मिती, त्यांची पूर्ती, समायोजनातील टप्पे, मानसिक ताण इत्यादी घटकाचा विचार करावा लागतो. त्याची चर्चा करू आता आपण. क. गरज निर्मिती आणि गरजपूर्ती. समायोजनाच्या आपण पाहिलेल्या अर्थात काय घडत आहे ह्या क्रियेबाबतचे प्रमाण सूचित करीत असले तरी मानसशास्त्रात त्याचा अर्थ अधिक सुस्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. समायोजनाचा मानसशास्त्रीयदृष्ट्या अर्थ स्पष्ट करताना मानवी जीवनातील एक गोष्ट लक्षात येते, ती ही की एखादी गरज निर्माण झाली की एक प्रकारचा असमतोल असाम्यावस्था निर्माण होते आणि ती गरज भागली किंवा भागवण्याचा मार्ग सापडला की पुन्हा समतोल समयावस्था साधला जातो. या अर्थाने शेपर आणि शोभेन लिहितात, जीवन हे गरजा निर्माण होणे, त्या भागल्या जाणे व समाधान मिळणे अशा क्रममालिकांनी भरलेले असते. ही परिचित क्रममाला म्हणजे समायोजनाची प्रतिक्रिया होय. समायोजन प्रक्रियेची मानसशास्त्रीय व्याख्या अशी करता येईल की समायोजन प्रक्रिया म्हणजे एखादी गरज भासू लागली की समाधान लाभून संपणाऱ्या कृतीची क्रियांची एक क्रममाला होय. ख. समायोजनाचे टप्पे. समायोजनाचे टप्पे आपले स्पेशल जर प्रश्न विचारला की समायोजनाचे टप्पे स्पष्ट करा तर आपण त्याच्याविषयी असं उत्तर लिहू शकतो की गरज निर्मिती आणि गरज पूर्ती क्रम हे समायोजन प्रक्रियेचे वर्णन स्थूल मानाने बरोबर असते, तरी त्यात सर्व प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत. हे शेपर आणि शोभेन मान्य करतात, कारण गरजा का उद्भवतात व त्या कशा भागतात हे प्रश्न शिल्लक राहतात. म्हणून समायोजनाचे अधिक विश्लेषण करताना त्यांनी 5 टप्पे सांगितले आहेत. ते असे: 1. हेतू प्रेरित व्यक्ती टप्पा. 2. अडथळ्यांची परिस्थिती. 3. व्यक्तीकडून हेतू गरज साध्य होण्यासाठी वापरून पाहिल्या जाणाऱ्या विविध कृती टप्पा. 4. विशिष्ट कृतीतून होणारे अडथळा निवारण व हेतू साधन टप्पा. 5. क्रमांक 4 मधील कृतीची पुनरावृत्ती. जर तिसऱ्या टप्प्यात व्यक्तीस योग्य कृती सापडली नाही किंवा चुकीच्या कृतीच्या पुनरावृत्तीने अडथळ्यांचे निवारण झाले नाही तर व्यक्ती विषमायोजन दाखवते असे म्हणता येईल. उदाहरण पहिले अशी कल्पना करा की एक SSC उत्तीर्ण झालेल्या स्त्रीस पदवी शिक्षण पुरे करण्याची गरज आहे. हेतू प्रेरित व्यक्ती. 2. घरी लहान मुले आहेत, त्याकडे कॉलेजात आहेत, त्यामुळे कॉलेजात प्रवेश शक्य नाही. अडथळ्यांची परिस्थिती. 3. ह्या स्त्रीस पतीची काही मदत होणे शक्य आहे का? मुले सांभाळायला नोकर मिळणे शक्य आहे का? इत्यादी प्रयत्न यशस्वी होत नाहीत असे पाहिल्यावर मुक्त विद्यापीठात ती प्रवेश घेते. हेतू पूर्तीसाठी विविध प्रयत्न. मुक्त विद्यापीठाची पूर्वतयारी, परीक्षा उत्तीर्ण होते. अडथळा निवारण. अशाच प्रकारे अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळविणे, कृतीची पुनरावृत्ती व उद्दिष्टपूर्ती याला समायोजन म्हणतात. या स्त्रीने जर कॉलेजमध्ये जायला मिळत नाही म्हणून तिसऱ्या टप्प्यात पतीवर रागावणे, रुसणे, भांडण करणे, त्रागा करणे, मुलांची आभाळ करून हट्टाने कॉलेजमध्ये नाव नोंदवणे वगैरे कृती केल्या असल्या तर अडथळा निवारण न होऊन कदाचित हेतू साध्य झाला नसता, पती पत्नीत भांडणे झाली असती. यालाच विषमायोजन म्हणतात. समायोजनाची व्याख्या. शेपर आणि शोभन यांच्यावर दिलेल्या अतिशय साध्य व्याख्येच्या अनुरोधाने तसेच त्याचे विश्लेषण लक्षात घेऊन समायोजनाची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येईल. विशिष्ट परिस्थितीत वा गरज उद्दिष्ट यांच्या संदर्भात व्यक्ती स्वतःमध्ये आणि स्वतःच्या वर्तनामध्ये जो कमी अधिक उचित व समाधानकारक बदल करते त्या समायोजन असे म्हणतात. समायोजनाची व्याख्या प्रश्नपत्रिकेत येऊ शकतो. या व्याख्येतून हेही अभिप्रेत आहे की व्यक्तीतील किंवा तिच्या वर्तनातील बदलाची योग्यता किंवा उचितता व समाधानकारकता जितक्या प्रमाणात कमी होईल तितक्या प्रमाणात समायोजनाची जागा विषमयोजन घेत जाईल. समायोजन हे चालणाऱ्या नाण्यासारखे तर विषमयोजन हे न चालणाऱ्या नाण्यासारखे असते. उदाहरण 2. व्याख्या स्पष्ट होण्यासाठी आपण आणखी एक उदाहरण घेऊया. पतीच्या
प्राप्तीत वाढत्या महागाईमुळे घर खर्च भागत नाही, ही अडथळ्याची परिस्थिती. या परिस्थितीतही शक्यतो आपले राहणीमान कमी होऊ नये या गरजेने व हेतूने प्रेरित झालेले पती पत्नी म्हणजे हेतू प्रेरित व्यक्ती या परिस्थितीत उपाय शोधण्याकरता पतीने फावल्या वेळात विमा एजंटाचे किंवा तत्सम काम करणे व पत्नीने अर्धवेळ नोकरी किंवा काही घरगुती व्यवसाय करणे हे बरेचसे उचित व समाधानकारक वर्तन बदल म्हणता येईल व त्यामुळे समायोजन साधेल. परंतु घर खर्च भागत नाही म्हणून पतीने पत्नीस माहेरी पाठवणे किंवा पत्नीने माहेरून नातलगाकडून उसनवारी करणे, मुलांच्या शाळेची फी न देणे, त्यांना जरुरीच्या वस्तू नाकारणे हे वर्तन बदल दोघांही अनुचित किंवा असमाधानकारक आहेत आणि ते विषमयोजन घडविण्याची शक्यता जास्त आहे. मानसिक ताण आणि समायोजन. आतापर्यंत समायोजन प्रक्रियेची जी चर्चा झाली ती गरजेपूर्तीसाठी उचित समाधानकारक वर्तन बदल करण्यावर भर दिलेला आहे. दिलेल्या वेगवेगळ्या उदाहरणातूनही हीच प्रक्रिया अभिप्रेत आहे. असे जरी असले तरी उचित वर्तन बदल करणे ही वाटते तितकी सोपी क्रिया नाही, कारण अडथळा आला की मानसिक ताण आलाच. तिसऱ्या आणि चौथ्या घटकात दिलेल्या सर्व उदाहरणातील व्यक्ती मानसिक ताण अनुभवतेच असे आढळून येईल. म्हणूनच अनेक शास्त्रज्ञ समायोजन प्रक्रियेत मानसिक ताणाला फार महत्त्व देतात. हेवर्ड हरारी आणि रॉबर्ट कापलान या प्रसिद्ध लेखकांनी मानसिक ताणाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया म्हणजे समायोजन अशी समायोजनाची व्याख्या केलेली आहे. समायोजनाची सुधारित व्याख्या. वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन समायोजनाची सुधारित व्याख्या खालील प्रकारे करता येईल. विशिष्ट परिस्थितीत व गरजा उद्दिष्ट यांच्या पूर्ततेच्या संदर्भात अडथळे आल्यास निर्माण होणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी वा नाहीसा करण्यासाठी व्यक्ती स्वतःमध्ये आणि स्वतःच्या वर्तनामध्ये जो कमी अधिक उचित वा कमी अधिक समाधानकारक बदल करते त्यास समायोजन असे म्हणतात. आता आपण इथे थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे प्रश्न बघू.